केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आता आनंदाची बातमी आहे, कारण 8व्या वेतन आयोगाला केंद्र सरकारने मंजुरी दिलेली आहे। 50 लाख कर्मचाऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे। केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक खुश खबर आहे। 8व्या वेतन आयोगाला आता केंद्र सरकारने मंजुरी दिलेली आहे। देशभरातल्या 50 लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना या वेतन आयोगाचा फायदा होणार आहे। केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये आता वाढ होणार आहे। आयोग 18 महिन्यात आपला अहवाल केंद्र शासनाला सादर करेल। आपण अधिक माहिती घेऊ। आमचे प्रतिनिधी भरत मोहोळकर आपल्यासोबत फोनद्वारे जोडले गेलेले आहेत। भरत, केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुश खबर आहे, 50 लाख कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे। अधिक काय माहिती? नक्कीच गिरीश, आपण पाहिलं तर केंद्रीय मंत्रिमंडळाने 8व्या वेतन आयोगाला मंजुरी दिलेली आहे आणि 1 जानेवारी पासून हा वेतन आयोग आता लागू होणार आहे आणि तब्बल 50 लाखापेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना या 8व्या वेतन आयोगाचा फायदा होणार आहे। त्यामुळे ही केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर असणार आहे। या 8व्या वेतन आयोगाचं आणखी काय वैशिष्ट्य सांगता येईल? नक्कीच, ज्या पद्धतीने 7व्या वेतन आयोगानुसार कर्मचाऱ्यांना भरघोस मोठा मोबदला मिळत होता, आता त्याच पद्धतीने 8व्या वेतन आयोगानुसार कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये घसघशीत अशी वाढ होणार आहे आणि या वाढ झाल्यानंतर तब्बल 50 लाख कर्मचाऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे। त्यासोबतच 45 लाखाच्या आसपास जे निवृत्त कर्मचारी त्यांना सुद्धा याचा फायदा होणार आहे। बरं, तुम्ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद। 8व्या वेतन आयोगाला केंद्र सरकारने मंजुरी दिलेली आहे। केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। केंद्रीय निवृत्त जे कर्मचारी आहेत त्यांना देखील या वेतन आयोगाचा फायदा होणार आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।